नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. भरतजी, मला आत्ता जेव्हा प्रज्ञा सगळं सांगत होती, मला असं लक्षात आलं की इतकं सगळं सांगितल्यानंतरही अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगायच्या राहिल्या. खास करून अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या स्थानी गेलेले आहात, पोचलेले आहात, तो विषय. आणि त्यामुळं आज आता आपण गप्पा मारताना मला माहिती नाही की आपण नेमकं किती त्यातला भाग कव्हर करू शकू, पण अर्थात आजचं निमित्त आहे. आशाताई नुकत्याच गेल्या आणि एकूण मंगेशकर कुटुंब आणि त्यातही दीनानाथांचे संस्कार जसे मंगेशकर कुटुंबियांना ते मिळाले, तसंच तुम्ही फार एकलव्यासारखी साधना करून ते ज्ञान आणि ते सगळं त्यांच्या गायकीतली सौंदर्य स्थळं हेरलीत आणि ती श्रोत्यांसमोर मांडत आलेले आहात. काय सांगाल तुम्ही, म्हणजे आशाताईंबद्दल, मंगेशकर कुटुंबाबद्दल, दीनानाथांनी जो वारसा दिलेला आहे त्याच्याबद्दल? मुळात विषय असा आहे की मास्टर दीनानाथ हे एक निसर्गाचं मानवरूपी चमत्कार आहे असं मला वाटतं. आणि त्या चमत्काराचीच ही 5 भावंड म्हणजे त्यांची मुलं. तर दीनानाथांविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. ते फक्त मी माझ्या गायकीतनं दाखवू शकतो जितकं होईल तेवढं. पण आशाताईंविषयी सांगायचं झालं तर अनेक पिढ्यांचं भावविश्व समृद्ध करणारी गायकी. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे की माझा संपर्क त्यांच्याशी मी साधारणपणे 7वी-8वीत असताना आला होता. आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो सरळ. मला भेटायचं होतं, कारण मी त्यावेळेपासनं, म्हणजे मी लहान असल्यापासनं मला त्यांच्या वडिलांच्या गायकीची जी भुरळ होती ती खूप लहानपणापासून होती. कारण पंडित तुळशीदास बोरकर माझ्या घरी यायचे मला शिकवायला. त्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा ते सगळं ऐकवलं होतं आणि तेव्हा मला वाटलं होतं की मास्टर दीनानाथांच्या गायकीशी आपला काहीतरी म्हणजे संबंध आहे. आणि तो संबंध काय आहे हे फक्त कोण सांगू शकत होतं, तर आशाताई, ज्यांनी ते सगळं गाऊन ठेवलं आहे. तर म्हणून मला त्यांची भेट घ्यायची होती आणि ती झाली. आणि ती झाल्यानंतर अनेक भेटी नंतर होत गेल्या. आणि ते झाल्यानंतर त्यांनी माझ्या शाळेमध्ये एकदा पत्र लिहिलं होतं की हा मुलगा माझ्याकडे येतो आणि हा छान गातो आणि विशेषतः आमच्या बाबांचं गातो, हे तुम्हाला माहिती आहे का, असं माझ्या मुख्याध्यापकांना त्यांनी शाळेत पत्र लिहिलं होतं. आणि तेव्हा माझ्या शाळेत कळलं की हा ह्या लेवलचा गातो. तोपर्यंत मी गातो, माझं गाणं ऐका वगैरे हे सगळं मला आत्ताही जमलं नाही, तेव्हा येतही नव्हतं. तर हे सर्व गोष्टी होत असताना मला असं एक एक गोष्टींचा काय म्हणतात त्याला उमजत गेल्या की आशाताईंचे सूर असतील किंवा लतादीदींचे सूर असतील हे किती पवित्र आहेत. पवित्र म्हणण्यापेक्षा कसं की आत्म्यातल्या ज्या तारा असतात ना आतमधल्या, त्याला छेडायची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीज असतात, त्या ऐकल्यानंतरच त्या आतमध्ये वाजू लागतात. तर त्यातला आवाज म्हणजे आशाताई आणि लतादीदींचा आवाज. आणि दुसरं सांगायचं कसं आहे की लहानपणापासनं त्यांचा सहवास मिळाल्यामुळे, म्हणजे कसं की त्यांच्या बाबांच्या विषयी मला काही अडलं की मी त्यांनाच विचारायचो. ते दोघींनाही? हो, दोघींनाही विचारायचो आणि ते मला सांगायचे. आणि ते सांगत असताना कधी कधी बंदिशीची चाल पण गाऊन दाखवायचे मला सांगताना. आता मला एकदा तिलक कामतची एक बंदिश अडली होती, तर दीदींनी मला ती व्यवस्थित अशी नाही, ती मिंडेत अशी गायली पाहिजे. आणि मुळात दीदींमुळे मला एक गोष्ट समजली की मास्टर दीनानाथांची गायकी काय किंवा लता दीदींची गायकी काय, ही सगळी मिंडेतली गायकी आहे. आणि हे सगळं समजत असताना आपण आपल्या आवाजावर कसं काम करावं. पण मिंडेतली आहे म्हणजे काय, म्हणजे बऱ्याचशा लोकांना कळणारच नाही की मिंडेतली गायकी म्हणजे काय की आता एक सूर आहे, दुसरा सूर आहे, त्या 2 स्वरांमधलं अंतर आपल्या गळ्यातनं अचूक पद्धतीने टिपत त्या दुसऱ्या स्वरापर्यंत जायचं. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं, दीदींना म्हणजे लता दीदींना KL सहगल खूप आवडायचे. तर सहगलजींचं आता कुठलंही गाणं जर तुम्ही घेतलं, समजा एक जब दिल ही टूट गया, त्याच्यात मिंड जास्त नाही. मिंडवाला तुम्हाला सांगतो, आता समजा नैन ही नको राह दिखा प्रभू म्हणून एक गाणं आहे KL सहगलजींचं. तर ते गाणं जर गात असताना तर त्याच्यामध्ये एक जागा आहे, तुम्हाला दाखवतो मी. नैन ही नको राह दिखा
प्रभु, ही मींड. हम्म. नैनहीन को राह दिखा प्रभु, पग पग ठोकर खाऊं मैं. नैनहीन को तुम्हारी नगरिया की कठिन डगरिया, तुम्हारी नगरिया की कठिन डगरिया, चलत चलत गिर जाऊं मैं प्रभु. नैनहीन को चाहूं और मेरे, आता ही मिनची जागा आहे. अच्छा. चाहूं और मेरे घोर अंधेरा, भूल ना जाऊं द्वार तेरा. एक बार प्रभु हाथ पकड़ लो, एक बार प्रभु हाथ पकड़ लो, एक बार प्रभु हाथ पकड़ लो. मन का दीप जलाऊं मैं प्रभु. नैनहीन को राह दिखा प्रभू. असे जे काही त्यांची गाणी होती. आता हे सैगलजींचं आहे. आता हे कसं मिंडेत आहे म्हणजे, किंवा सांगायचं म्हणजे काय की प्रत्येक गायकाने गाताना, म्हणजे हे मला दीदींचं गाणं ऐकल्यानंतर उमजलेली गोष्ट आहे की प्रत्येक गायकाने गाताना स्वरांची अंतर काय आहेत ना, ती टिपत टिपत